तो सावली या मालिकेचे रिवाईटणार आहोत। खूपच सुंदर असा इथे भाग झालेला आहे। पण त्याआधी तुम्ही आतापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। अशा छान छान आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला इथे आपल्या चॅनलवरती सतत पाहायचे आहेत, ऐकायचे आहेत। प्रेक्षकांना खूपच सुंदर इथे आपला एपिसोड झालेला आहे। कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीने इथे आता ह्या सर्व गोष्टी इथे होत आहेत। म्हणजेच की जो काही सारंग आहे, सारंगला खरं तर आता जी काही आपली इथे सावली आहे, सावलीसोबत राहायचं असतं, तिच्याशी बोलायचं असतं, बऱ्याच काही गोष्टी इथे करायच्या असतात। पण आता जी काही आपल्या ही आहे म्हणजेच की तिलोत्तमा आहे, तिलोत्तमाला ह्या गोष्टी इथे अजिबातच आवडत नसतात। कारण तिलोत्तमाचं असं झालेलं असतं की नाही, ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे नाही झाल्या पाहिजे आणि त्याचबरोबर इथे काही जरी झालं तरीसुद्धा ह्या सर्व गोष्टी मी अशा पद्धतीने इथे नाही करू शकत वगैरे वगैरे असं इथे तिचं बोलणं सुरू असतं। आता ह्या सर्व काही गोष्टी इथे तिनं बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांना जी काही आपली ही आहे किंवा आता ह्या सर्व गोष्टी इथे तिलोत्तमा ऐश्वर्याशी डिस्कस करत असते आणि ऐश्वर्याशी डिस्कस करत असताना ऐश्वर्याशी ती बोलत असते, मोबाईल घेऊन मागचा, आणि ऐश्वर्याशी ती एक गोष्ट इथे बोलत असते की ऐश्वर्या, तुझ्या एक गोष्ट इथे लक्षात येते का? आणि ती म्हणजेच की इथे मला असं वाटत आहे की आता ज्या पद्धतीने जगन्नाथरावांनी ह्या गोष्टी इथे सांगितल्या आहेत, म्हणजेच की जी काही तिलोत्तमा आहे, तिलोत्तमाला असं सांगितलेलं असतं त्याने की इथे जी काही सावली आहे, सावली आणि त्याचबरोबर जो आपला सारंग आहे, सारंगच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा प्रेम योग आहे, ह्या गोष्टी इथे सांगितलेल्या असतात। आणि ह्या गोष्टी इथे सांगितल्याच्या नंतर मात्र आता काही जरी झालं तरीसुद्धा हे असं होता कामा नये आणि ते थांबवलं गेलं पाहिजे। मग त्याकरिता आपण काहीतरी केलं सुद्धा पाहिजे। ह्या सर्व गोष्टींचा इथे ती लोक विचार करत असतात। ह्या सर्व गोष्टींचा इथे त्या लोकांनी विचार केल्याच्या नंतर मात्र आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी झालेली असते प्रेक्षकांना की ऐश्वर्या आणि तिलोत्तमा बोलत असतात, मग आपण एक काम करूया आणि ते काम म्हणजेच की इथे आपण सारंगचं दुसरं लग्न लावून देऊयात। जर आपण इथे सारंगचं दुसरं लग्न लावून दिलं तर मग ह्या गोष्टी इथे खूप इझी होतील। आणि काय हवं तुला? आणि ह्या जर गोष्टी या पद्धतीने झाल्या तर मग बऱ्याच गोष्टी इथे इझी होतील असं इथे त्यांचं बोलणं असतं। आणि त्याच गोष्टी इथे आता जी काही आपली ही आहे सावली आहे, सावलीने इथे ऐकलेल्या असतात आणि सावलीने ह्या गोष्टी इथे ऐकल्याच्या नंतर तिला मात्र खूप मोठा धक्का बसतो। त्याच विचारामध्ये इथे ती असते आणि त्याच विचारामध्ये ती किचनमध्ये जाते आणि तेव्हा इथे ती विचार करत असते, असं कसं होऊ शकतं आणि त्याचबरोबर हे लोकांना मी खरंच एवढी नको आहे का, असा इथे ती विचार करते। आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जी काही आपली इथे जयंती आहे, जयंती म्हणजेच इथे आता जो काही आपला हा आहे सावलीचा भाऊ आहे, तो मात्र घरातून कुठेतरी गेलेला असतो आणि तो घरातून कुठेतरी गेल्याच्या नंतर मात्र आता इथे जी जयंती आहे, जयंतीचं आणि त्याचं थोडंसं भांडण झालेलं असतं। त्या दोघांचं थोडंसं भांडण झाल्याच्या नंतर तो कुठेतरी गेलेला असतो आणि कुठेतरी जाण्याचं कारण म्हणजेच की प्रेक्षकांना जेव्हा आता तो कुठेतरी जातो आणि गेल्याच्या नंतर आता इकडे जयंती देवघरासमोर बसलेली असते। जयंती देवघरासमोर बसल्याच्या नंतर इथे ती देवाला साकडं घालण्याचं काम करत असते आणि ती म्हणत असते की इथे आता हे कधी येत आहेत कधी नाही मला माहिती नाही आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे होत आहेत, त्यामुळे मला खूपच जास्त इथे काळजीसुद्धा वाटत आहे। ह्या ऐकणा अनेक गोष्टी इथे आता
ती बोलताना सुद्धा प्रेक्षकांनो आपल्याला इथे दिसत आहे। आता तिनं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र जी काही जयंती आहे, जयंती खूपच जास्त कांगावा इथे प्रत्येक गोष्टीचा करत असते। जयंतीने एवढ्या सर्व गोष्टींचा कांगावा केल्याच्या नंतर इथे तिची सासू जी आहे ती इथे तिला बोलत असते की हे सर्व करण्याची काही गरज नाहीये आणि त्यासोबतच तू असं का करत आहेस मला इथे नाही समजत वगैरे वगैरे। आणि तू असं का बोलतेस हे सुद्धा मला नाही समजत असं इथे ती बोलते। आणि तेव्हा इथे ती तिच्या हातामध्ये चहा वगैरे आणून देते। चहा वगैरे हातामध्ये आणून दिल्याच्या नंतर आता इथे जी काही जयंती आहे ती खूपच जास्त खुश झालेली असते। तिला असं वाटत असतं की आता हे सर्व ह्या पद्धतीने इथे सुरू आहे आणि त्याचबरोबर इथे आता जो काही जयंतीचा नवरा आहे तो मात्र कुठे गेलेला आहे आणि त्याचबरोबर तो आत्तापर्यंत तरी कुठे सापडलेला नसतो। तो आत्तापर्यंत कुठेच सापडलेला नसल्या कारणाने इथे जी काही सावली आहे तिचे आई वडील खूपच जास्त इथे टेन्शनमध्ये आलेले असतात। हा कुठे गेलेला असेल, कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी इथे झालेल्या असतील, म्हणूनच ते थोडेसे इथे टेन्शनमध्ये सुद्धा आलेले असतात। आणि आता इकडे सावली मात्र खूप विचार करत असते आणि तेव्हा सावली विचार करत असताना आता इथे एक गोष्ट इथे होत असते आणि ती म्हणजेच की आता जो काही सारंग आहे, सारंगला सावलीचं हे जे काही वागणं आहे ते मात्र अजिबातच पटत नसतं। कारण सावली इथे त्याच्यापासून खूपच जास्त तुटक वागण्याचं काम करत असते आणि तुटक वागल्याच्या नंतर आता ती एक गोष्ट इथे बोलत असते की हे सर्व काय आहे। आणि त्याचबरोबर आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे होत आहेत। आणि त्याचबरोबर इथे जो काही सारंग आहे, सारंग सावलीची बोलण्याचा नेहमी प्रयत्न करतो, पण आता इथे नाही तिथे सावली मात्र खूप तुटक वागत असते। कारण ज्या पद्धतीने इथे आता तिलोत्तमाने आणि ऐश्वर्याने ह्या गोष्टी घडून आणलेल्या असतात त्यामुळे तिला इथे ह्या गोष्टी ह्या पद्धतीने ती वागणं भागच पडत असतं। आता काही जरी झालं तरी सुद्धा आणखी एक सर्वात महत्त्वाची अशी गोष्ट झालेली असते प्रेक्षकांनो, आणि ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जे काही ऐश्वर्या आहे, ऐश्वर्याने आता इथे सावलीवरती हात उचलण्याचं इथे ती काम करत असते। आणि हात उचलण्याचं काम करत असताना मात्र सावलीने तिचा जो काही हात आहे तो हात मात्र इथे हवेतच पकडलेला असतो आणि ती बोलत असते ह्यापुढे अशी चूक अजिबातच करायची नाही, माझ्यावरती हात उचलायचा नाही आणि तुम्ही कोण समजता स्वतःला, आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरी सुद्धा इथे तुम्ही ह्या पद्धतीने इथे माझ्याशी नाही वागायचं वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलत असते। आता इथे तिने ह्या सर्व गोष्टी बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो जी काही आपली ही आहे सावली आहे, सावली इथे त्याच गोष्टीचा इथे सातत्याने विचार सुद्धा इथे करत असते। आणि इकडे मात्र ऐश्वर्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो की सावली इथे तिच्यासोबत ह्या पद्धतीने वागत आहे। काही आणि किती जरी झालं तरी सुद्धा सावलीचा इथे जो काही इथे मान आहे, स्वाभिमान आहे तो इथे दुखवलेला असतो। कारण ह्या लोकांनी इथे आता तिचं दुसरं लग्न लावून देण्यासाठी प्रयत्न केलेला असतो आणि त्यामुळेच इथे तिला राग सुद्धा आलेला असतो। तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र आजच्या भागामध्ये एवढंच। उद्याचा भाग खूपच सुंदर आणि त्याहून तो तेवढाच रंजक आणि इंटरेस्टिंग असा होणार आहे। कारण इथे आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं इथे पाहायला मिळणार आहे की जे काही आपली इथे आता ही आहे म्हणजेच की सावली आहे, सावली काही फारशी इथे तिच्याशी बोलायला जात नसते सारंगशी, पण आता इथे सारंगच मात्र सावलीशी विचारणार असतो तिला काय झालेलं आहे, सर्व काही ठीक आहे ना। आणि त्याचबरोबर इथे तो तिची काळजी सुद्धा करताना लवकरच आपल्याला इथे दिसणार आहे। पण आता इथे तिलोत्तमाचा सर्व काही जो प्लॅन आहे तो मात्र इथे फ्लॉप होताना सुद्धा इथे दिसणार आहे। तर आता अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स आणि एपिसोड्स जर जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करू शकता। तर प्रेक्षकांनो भेटूयात पुन्हा एका नवीन आणि त्यासोबतच इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत आणि अपडेटसोबत। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा सावळ्याची जणू ही सावली ह्या मालिकेचे असे छान छान एपिसोड्स।
त्याकरिता तुम्ही आपलं मिराज व्हाईस हे यूट्यूब चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.